नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सहदेव केंद्रे पुन्हा एकदा केंद्रीय इन्स्टिट्यूट मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, लॉकडाऊन आहे, डोंट वरी, ऑनलाईन अभ्यास करूयात आता आपल्या स्वतःच्याच घरी. या सिरीज मध्ये आपण आतापर्यंत 7 व्हिडिओज तुमच्यासाठी दिलेले आहेत. याच्यामध्ये बेसिक्स ऑफ इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचे 2, सेमीकंडक्टरचे 2, इलेक्ट्रिकल पॅरामीटर्स वरती 2 आणि कालचा किंवा याच्या पूर्वीचा जो व्हिडिओ होता मॅग्नेटिझम फर्स्ट, ह्या 7 व्हिडिओ मध्ये आणि आजचा जो व्हिडिओ आहे आपला तो मॅग्नेट रिलेटेड किंवा मॅग्नेटिझम रिलेटेड सेकंड पार्ट. मित्रांनो, मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो की बऱ्याच विद्यार्थ्यांच्या कमेंट्स वाचतोय, अतिशय चांगल्या कमेंट्स सगळेजण टाकताय, पण मी तुम्हाला एक गोष्ट जाणीव करून देऊ इच्छितो की हा जो काही आतापर्यंत 8 व्हिडिओज बनलेले आहेत ना, हे जवळपास बेसिक्स ऑफ इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचे 20% सिलेबस कन्सिडर करा तुम्ही. बाकी 80% अजून बेसिक्स बाकी आहेत आणि ज्या वेळेस तुमचे ते 80% हे 20% व्यवस्थित क्लिअर होतील त्यावेळेस तुमचं बेसिक्स ऑफ इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग परफेक्ट होईल. याचा फायदा पुढे चालून कुठं होणार आहे तर बेसिक्स ऑफ इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग चांगला झाला तर बाकीचे जे काही तुमचे इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्सचे सब्जेक्ट्स आहेत तिकडे तुम्हाला याचा फायदा होणार आहे. याचं कारण सांगतो की जर तुम्हाला मॅग्नेट कळला किंवा मॅग्नेटिझम कळलं तर तुमच्या इलेक्ट्रिकल मशीन मध्ये खूप गोष्टी रिपीटेडली ह्या मॅग्नेट रिलेटेड येतात किंवा मॅग्नेटिक मटेरियल रिलेटेड येतात. आता आपण ज्यावेळेस पाहतो, वाचतो पुस्तकांमध्ये वेगवेगळ्या की हे जी मशीन्स आहेत याचं हे मटेरियल फेरोमॅग्नेटिक मटेरियल पासून बनलेलं आहे. मग होतं काय, हे फेरोमॅग्नेटिक मटेरियल कोणाला कुठून आणलं कळत नाही आणि तो फेरोमॅग्नेटिकचा जो काही पार्ट आहे तो मॅग्नेटिक सबस्टन्सेस मध्ये 3 टाइप्स पडणार आहेत, ज्या की 100% प्रत्येक परीक्षेला एखादा क्वेश्चन त्याच्यातून येतो म्हणजे येतोच. आतापर्यंत जेवढ्या परीक्षा आल्या असतील तुम्ही जवळपास बघा, एखादी कुठली तरी एखादी परीक्षा जर सोडली तर जवळपास भारतातील कोणत्याही राज्याच्या परीक्षा असू द्या, प्रत्येक परीक्षेमध्ये फेरोमॅग्नेट, डायमॅग्नेट आणि पॅरामॅग्नेट याच्या रिलेटेड एखादा क्वेश्चन येतो. नाही आला त्याच्यामधून तर मॅग्नेट रिलेटेड येतो, मग कधी त्याच्यातून नाही आला तर इलेक्ट्रोमॅग्नेट रिलेटेड येतो. आणि हा जो काही सगळा कन्सेप्ट आहे तो मॅग्नेटचाच पुढचा पार्ट आहे. म्हणून मी तुम्हाला सांगतोय की याच्या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये मी 3 सायंटिस्ट बद्दलची स्टोरी सांगितली होती. पहिला सायंटिस्ट ओरिस्टेड, दुसरा सायंटिस्ट फॅराडे आणि तिसरा सायंटिस्ट लेन्स लॉ, ज्याला मी लेंजा भाऊ म्हणलं. आणि तो लेंजा भाऊ लेन्स लॉ या वर्षीच्या डिस्कॉम जेई मध्ये क्वेश्चन आला होता. तो क्वेश्चन मी तुम्हाला गॅरंटीने सांगतो, जेवढे विद्यार्थी माझ्याकडे होते त्याच विद्यार्थ्यांचा मॅक्सिमम आला असेल असं मला वाटतंय. कारण जनरली हा थोडासा सायंटिस्ट जो आहे लेन्स लॉ थोडासा दुर्लक्षित आहे सगळ्या ऑथर कडून, सगळ्या कॉलेजेसमध्ये शिकवणाऱ्या शिक्षकांकडून आणि सगळ्या पुस्तकांमधून. म्हणून मी लेन्स लॉ वरती सुद्धा चांगल्या पद्धतीने फोकस करून घेतलं, त्याचा परीक्षेत फायदा झाला. मी ज्यावेळेस काही कन्सेप्ट आउट ऑफ बॉक्स जाऊन घेतो ना त्याचा डेफिनेटली फायदा होतो. मला आणखी एक तुम्हाला उदाहरण सांगावं वाटतं. एक मुलगा होता, मला त्याचा कॉल आला रिझल्ट आल्यानंतर, ज्यावेळेस त्यांचे कट ऑफचे मार्क वगैरे आले ना त्यावेळेस त्या विद्यार्थ्याचा कॉल आला. म्हणे सर तुमच्यामुळे आज मी इंजिनियर झालो. आणि ऍक्च्युअल तो विद्यार्थी आपल्या क्लासमध्ये नव्हता. त्याचा मी फोटो सुद्धा क्लासच्या कुठल्याच ह्याच्यावर टाकलेला नाही, कारण तो नव्हताच क्लासमध्ये. जे क्लासमध्ये होते त्यांचे टाकले. याचा रिझन आहे की माझ्या क्लासमधलेच एवढे विद्यार्थी सिलेक्ट झाले तर मला पुन्हा इकडून तिकडून ची गरज वाटली नाही म्हणून नाही टाकला. मित्रांनो, झालं काय सांगतो तुम्हाला. मग मी म्हटलं कसं काय रे, तू जे म्हणतोय कसं काय, तर त्यानं मला सांगितलं सर मला जे मार्क्स पडलेले आहेत ते एक्झॅक्टली कट ऑफ इतके मार्क आहेत. म्हणजे मी सिलेक्टेड लिस्ट मध्ये आलो त्या कट ऑफ मुळे. मग म्हटलं त्याच्यात माझा काय हातभार आहे, तर तो म्हणे सर तुम्ही ज्या 4-5 टेस्ट सिरीज दिल्या होत्या, मी फ्री मध्ये टेस्ट दिल्या होत्या डिस्कॉमच्या अगोदर, त्या टेस्ट सिरीज मध्ये एक क्वेश्चन होता म्हणे ब्लोंडेल थेरम रिलेटेड, की नंबर ऑफ वॅट मीटर किती यूज करायचे याच्या रिलेटेड क्वेश्चन होता आणि मी तो सोडवताना माझ्याकडून चुकला म्हणे. मग मी म्हटलं त्याच्यात माझा काय रोल, तर मग मी पाहिलं की या प्रश्नाचं उत्तर काय आहे, तर तिथं त्या प्रश्नाचं उत्तर होतं ब्लोंडेल थेरम. आणि हा थेरम ऍज इट इज जो तुम्ही क्वेश्चन टाकला तोच क्वेश्चन महाडिस्कॉमने विचारला. आणि त्यावेळेस मग मला लगेच क्लिक झालं की यार आपल्याकडून हा त्या टेस्ट सिरीज मध्ये किंवा प्रॅक्टिस सेट मध्ये चुकला होता. मी फ्री टेस्ट दिली होती त्याच्यातला त्या विद्यार्थ्याचा तो चुकला होता. आणि ज्या वेळेस तो परीक्षेत आला त्यानं विदिन काही सेकंदामध्ये फटकन उडवलं की ह्याचं उत्तर ब्लोंडेल थेरम आहे.
आणि त्या मित्रांनो याचा फायदा किती झाला बघा. तो एक क्वेश्चन टेक्निकलचा असतो 2.2 मार्क्सचा. त्याला भरपूर फायदा तर बाकी झाला असेल, पण त्यानं जे मला जे सांगितलं तो ब्लोंडेल थेरम रिलेटेड होता. तो कन्सेप्ट काय असतो बघा, 2.2 मार्कचा एक क्वेश्चन आहे, त्याचा तो करेक्ट आला म्हणून त्याला 2.2 मार्क्स पडले, कुठलीही पेनल्टी लागली नाही. पण जर समजा तो क्वेश्चन त्यानं जर त्यापूर्वी पाहिला नसता माझ्या टेस्ट सिरीज मध्ये, तर त्या विद्यार्थ्याचा तो क्वेश्चन कदाचित चुकला असता तर काय झालं असतं, 2.2 तर पडायचे ते गेले आणि त्याची जी काही निगेटिव्ह मार्किंग आहे त्या निगेटिव्ह मार्किंग मुळे पुन्हा 0.55 कमी झाले असते. म्हणजे 2.22 2.2 आणि 0.55 जवळपास 2.25 मार्काचं नुकसान झालं असतं. आणि जर त्याचा एक क्वेश्चन तो चुकला असता तर 2.25 मार्क म्हणजे डायरेक्टली तो ह्याच्या लिस्टमध्ये आला असता. थोडक्यात की तो पासच झाला नसता. मग ह्यानं काय होत असतं, ज्यावेळेस तुम्ही आउट ऑफ बॉक्स जाऊन एखादी गोष्ट करता डेफिनेटली त्याचा तुम्हाला फायदा होतो. असं प्रत्येक परीक्षेमध्ये घडत राहतं. माझे विद्यार्थी येऊन सांगतात की सर हा आला तो आला प्रश्न, कारण सध्याच्या ऑनलाईन सगळ्या परीक्षा असल्यामुळं पेपर बाहेर येत नाही. मग त्या केसमध्ये मला विद्यार्थी येऊन क्वेश्चन सांगतात की हे क्वेश्चन्स आले होते. तर मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट सांगतो, आतापर्यंत असं घडत आलेलं आहे की जेवढे क्वेश्चन्स परीक्षेमध्ये येतात त्यापैकी मॅक्सिमम क्वेश्चन जे काही आपण वेगवेगळे आता लॉजिक्स बनवतोय ना, अॅमीटर पागल है, ओहम वीर, अशा टाइपचे जे काही लॉजिक्स बनतोय त्यामध्ये आताच्या या अगोदरच्या एक्झाम्स मध्ये मुंबई मेट्रो असेल किंवा जे MSCBच्या एक्झाम्स असतील ह्याच्यामध्ये सुद्धा काही क्वेश्चन आले होते की सब LIC वाले है. मी एका व्हिडिओमध्ये पॉवर सिस्टमचा फक्त सिलेबस डिस्कस केलाय, शिकवलेलं एकही शब्द नाही, सोबत फक्त तिथे एक फंडा सांगितला होता सब LIC वाले है, याच्यातून सुद्धा क्वेश्चन आले. तर माझे विद्यार्थी ज्यावेळेस एक्झाम मधून बाहेर येतात त्यावेळेस मला ते क्वेश्चन पूर्ण सांगण्याच्या अगोदर ते सांगतात फंडा. सर ह्या फंड्यावरून हा क्वेश्चन आला होता. ह्याच्यामुळे एक लक्षात ठेवा, होतं काय या फंड्यामुळं, होतं काय या ट्रिक्समुळं, होतं काय या लॉजिकमुळं की तुमच्या बल्क मधल्या कन्सेप्ट एकतर इझिली लक्षात राहतात. काल मला जवळपास तो ईट पर नाच या लॉजिक वरून बऱ्याच विद्यार्थ्यांचे फोन आले, खूप अप्रिशिएट करत होते. सर या परीक्षांमध्ये ज्यावेळेस आम्ही जातो हे इझिली लक्षात राहत नाही, त्याला कन्फ्युजन व्हायचे चान्सेस असतात. आता आम्हाला झोपेतून जरी उठवलं आणि जर विचारलं तरी आम्ही सांगू शकतो. असे विद्यार्थ्यांचे फीडबॅक येत आहेत. तर मित्रांनो पुन्हा मी सांगतोय की अख्खा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचा सिलेबस तुम्ही डेफिनेटली ट्रिक्सद्वारे शिकू शकता. आणि माझी सवयच आहे, मला असं जनरल आणि नॉर्मल शिकवताच येत नाही. माझी सवयच आहे प्रत्येक कन्सेप्टला काहीतरी वेगळ्या पद्धतीनं त्याच्यामध्ये काड्या करणं आणि त्याला वेगवेगळ्या पद्धतीनं बनवणं, ट्रिक्स बनवणं, लॉजिक्स बनवणं. कधी कधी खूप हसायला येतं मला सुद्धा की मी हे का बनवतोय किंवा अशा पद्धतीनं कसं माझ्याकडून बनत राहतं. पण याचा फायदा तुम्हाला जे विद्यार्थी परीक्षेमध्ये जातात, होता परीक्षेमध्ये की एक्झाम मध्ये अगोदरच असतं एक्झामचं भरपूर प्रेशर, तिथं स्वतःचं नाव आडनाव सुधरत नाही तर बाकीच्यांचा कशा कन्सेप्ट लक्षात राहतील. याच्यामुळे अशा ठिकाणी होतं काय की तुमचे जे लॉजिक्स असतात ते फटाफट तुम्हाला आन्सर्स आणून देतात आणि त्यांना फटकन तुमचं सिलेक्शन होऊन जातं. ज्या काही एक्झाम्स MSCB असेल, मुंबई मेट्रो असेल, SSC JEE असेल किंवा जेवढ्या टेक्निकलच्या एक्झामचे तुम्ही प्रिपरेशन करताय, या एक्झाम मध्ये विदाऊट टेक्निकल तुमचा अभ्यास किती बी जरी तुम्ही केला नॉन टेक्निकल वाला, तर विदाऊट टेक्निकल तुमचं सिलेक्शन चुकूनही शक्य नाही. मी हे पुन्हा सिद्ध करून दाखवू शकतो, मी बॉन्डवरती लिहून देऊ शकतो. कारण होतं काय की समजा डिस्कॉमचा पेपर रिलेटेड आपण बोलत असाल तर 150 मार्काचा पेपर आहे. ह्या 150 मार्कामध्ये 110 मार्काचं वेटेज आहे टेक्निकलचं. क्वेश्चन फक्त 50 क्वेश्चनला 110 मार्क. याचा अर्थ काय, 2.2 मार्क्सला एक क्वेश्चन. आणि नॉन टेक्निकलच्या क्वेश्चन बाबत बोलत असताना 80 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे, त्यावेळेस तुम्हाला 40 मार्क पडणार आहेत. म्हणून जर परीक्षांमध्ये तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर तुमचं टेक्निकल अतिशय व्यवस्थितरित्या बेसिक्स पासून क्लिअर असणं गरजेचं आहे. मी म्हणत नाही की तुम्ही पाठ करा पुस्तकं. जे विद्यार्थी पाठ करतात ना पुस्तकं त्यांचा चुकूनही रिझल्ट येत नाही. मी हे पुन्हा सांगतो. मॅक्सिमम बरेच माझ्याकडे असे काही विद्यार्थी आले होते, एका ऑथरचं एका पुस्तकाचं नाव, अतिशय प्रख्यात पुस्तक आहे, त्या पुस्तकाचं नाव सांगून, मी कुठलंही नाव घेणार नाही बाहेरच्या ऑथरचं, त्या पुस्तकाचं नाव सांगून मला सांगितलं त्यानं, सर मी हे पुस्तक 17 वेळा वाचले. किती वेळा? 17 वेळा.
आणि मला याचा अनुभव सुद्धा आला ज्यावेळेस मी क्लासमध्ये क्वेश्चन घ्यायचो, बोर्डवर लिहिला, ऑप्शन सांगायच्या अगोदर त्याचं उत्तर द्यायचं त्या पुस्तकातला जर क्वेश्चन असेल तर। याचं कारण काय होतं, त्याच्यामध्ये जेवढे क्वेश्चन त्याच्यामध्ये जेवढं काय होतं अख्खं त्यानं उकळून पेला होता, पाठ झालं होतं त्याला, तरी पण त्याचा रिझल्ट येत नव्हता। त्यानंतर 3-3.5 महिन्याची आपली जी बॅच असते त्या बॅच मध्ये ऍडमिशन घेतलं, सगळा सिलेबस व्यवस्थितरित्या कंप्लीट करून घेतला माझ्याकडून आणि 25 टेस्ट मी क्लासमध्ये घेत असतो बॅचच्या दरम्यान, ऑनलाईन आणि ऑफलाईनच्या मिळून फुल लेंथ टेस्ट। त्या टेस्ट दिल्या, त्या टेस्ट दिल्यानंतर त्याला लक्षात आलं की यार आपण फक्त फापट पसारा काही पण वाचत बसलो। मित्रांनो, तुम्हाला जर यशस्वी व्हायचंय तर तुम्हाला सर्जिकल स्ट्राईक करावा लागेल। उचलले पुस्तक इतके मोठे आणि वाचत बसतोय रात्रंदिवस, घरचे परेशान होऊन जातात की पोरगा अभ्यास करून काय पागल होतं काय की इथपर्यंतची कंडिशन असताना सुद्धा रिझल्ट येत नाही। ह्याच्या मागचं फक्त आणि फक्त कारण असतं ते म्हणजे तुम्ही मिसगाईड झालेले असतात किंवा तुम्ही फापट पसारा काही पण वाचत राहतात ज्याला काहीही लेवल नाही। मित्रांनो, होतं काय की ज्यावेळेस तुम्ही मोठे रेफरन्स पुस्तक वाचता त्यावेळेस तुम्हाला नेमकं लक्षात येत नाही की एक्झाम मध्ये येणाऱ्या प्रश्नांची बँडविड्थ काय असेल। तर हे कळण्यासाठी तुम्हाला एक्झॅक्टली त्या एक्झाम रिलेटेड टार्गेट केलेले जे पुस्तकं असतात त्याच्यानुसार जावं लागेल आणि त्याच वेळेस तुम्हाला त्या गोष्टी कळतील। मला वाटतंय म्हणण्यापेक्षा हे खरं आहे, सध्या तरी महाराष्ट्रातला मी पहिला असा ऑथर आहे की ज्यांना सगळा सिलेबस टेक्निकलचा एकत्रितरित्या कॉम्पिटिटिव्ह इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग या पुस्तकामध्ये उपलब्ध करून दिलेला आहे। आणि पुस्तकाबद्दल तुम्हाला जर बघायचे असतील तर तुम्ही अधूनमधून एखादा स्क्रीनशॉट टाकतोय। दररोज कितीतरी पुस्तकं 13 राज्यामध्ये विकले जात आहेत, खूप मागणी आहे। याच्या मागचे कारण आहेत की पुस्तक अतिशय कमी किमतीमध्ये उपलब्ध करून दिलं आहे आणि कंटेंट जो बनवलेला आहे तो एकदम 10वी-11वीच्या पोरांना बी वाचला तरी त्याला कळलं इझिली, अशा लेवलचं त्याच्यामध्ये सगळं सिलेबस मी डिझाईन करून टाकलेला आहे। तर मित्रांनो, फापट पसारा वाचू नका, पहिली गोष्ट। दुसरी गोष्ट, सर्जिकल स्ट्राईक करा। कसा असतो सर्जिकल स्ट्राईक तर मी डेफिनेटली एखादा व्हिडिओ ह्याच्या रिलेटेड डिटेल बनवून टाकल, त्यावेळेस तुम्हाला त्याच्यामध्ये कळल काय करायचं काय नाही ते। आज आपण एक्झॅक्टली आपल्या आजच्या व्हिडिओचा उद्देश आणि आजच्या व्हिडिओचा जो टॉपिक आहे तिकडे जाणार आहोत। आजचा व्हिडिओ म्हणजे मॅग्नेट किंवा मॅग्नेटिझम। मित्रांनो बघा, या व्हिडिओला या लेक्चरला सुरुवात करण्यापूर्वी पाणी पितो थोडंसं। बघा, मॅग्नेट, आता हा कन्सेप्ट अगोदर किती इम्पॉर्टंट आहे तो बघा। मॅग्नेट जर तुम्हाला समजला तर तुम्हाला इलेक्ट्रिकल मशीन सोप्या जातात, पहिला मुद्दा। दुसरा मुद्दा, तुम्ही ऐकला असेल लहानपणी किंवा आता सुद्धा कुणी ऐकलं असेल की कोंबडी अगोदर की अंडा अगोदर, ह्याचं उत्तर काही लोक जर अंडा देत असतील तर अंडे हे कोंबडीकडूनच भेटतं, काही लोक जर कोंबडी उत्तर देत असतील तर कोंबडी हे अंड्यातूनच बाहेर येत असते। याचा अर्थ आपण या प्रश्नाचं उत्तर देऊ शकत नाहीत कोंबडी अगोदर की अंडा अगोदर। तसंच मी सांगतोय की मॅग्नेटिक फील्ड अगोदर की इलेक्ट्रिक फील्ड अगोदर, एक्झॅक्टली कोंबडी अगोदर की अंडा अगोदर जितका अवघड आहे तितकाच अवघड मॅग्नेटिक फील्ड अगोदर की इलेक्ट्रिक फील्ड अगोदर हे सांगताय। असं म्हटलं जातं की बघा, ओरिस्टेडने काय सांगितलं होतं की तुम मुझे करंट दो मैं आपको फ्लक्स दूंगा। फॅराडेने काय सांगितलं एक्झॅक्टली अपोजिट, तुम मुझे फ्लक्स दो मैं आपको ईएमएफ या फिर करंट दूंगा। याचा अर्थ काय की ओरिस्टेडच्या म्हणण्यानुसार करंट मुळे फ्लक्स तयार होतो आणि फॅराडेच्या म्हणण्यानुसार फ्लक्स मुळे व्होल्टेज किंवा ईएमएफ किंवा करंट तयार होतो। याचा अर्थ कोंबडी अगोदर की अंडा अगोदर अजूनही कोणाला पत्ता नाही किंवा सांगता येत नाही इझिली। तसंच मॅग्नेटिक फील्ड अगोदर की इलेक्ट्रिक फील्ड अगोदर हे सुद्धा तुम्हाला इझिली सांगता येत नाही। तुम्हाला नाही ह्याचं टेन्शन घ्यायची गरज नाही, ते मलाही येत नाही ते कुठल्या सायंटिस्टलाही माहित नाही। फक्त सांगत असताना ओरिस्टेडने अगोदर कन्सेप्ट सांगितला आणि त्याच्या एक्झॅक्टली अपोजिट फॅराडेने नंतर सांगितलं, लेन्सने त्याच्यात पुन्हा वेगळे चेंजेस करून टाकले। याचा अर्थ की मॅग्नेट इतका महत्वाचा आहे
की मॅग्नेटिक फील्ड मुळे इलेक्ट्रिक फील्ड तयार होते, हे बी तितकंच खरं आहे, आणि इलेक्ट्रिक फील्ड मुळे मॅग्नेटिक फील्ड तयार होते, हे बी तितकंच खरं आहे. म्हणून मॅग्नेटिक सर्किट आणि इलेक्ट्रिक सर्किट तुम्हाला व्यवस्थितरित्या समजल्या पाहिजेत. मग आता काय काय गोष्टी बघायचं. मॅग्नेटचं मी अगोदर तुम्हाला पार्श्वभूमी सांगणार आहे, व्यवस्थित समजून घ्या. मॅग्नेट म्हणजे असं काहीही नाही. एन्शियंट सिटी मॅग्नेसिया नावाची एक एन्शियंट प्राचीन काळात एक सिटी होती. तिकडं एका व्यक्तीला ज्याचं नाव मॅग्नेज होतं, मॅग्नेज MAGNASE, मॅग्नेज नावाचा व्यक्ती. ह्या व्यक्तीला चालत असताना अचानक एक दिसलेला दगड आहे, त्याचं पहिलं नाव पडलं लोडस्टोन. त्याचं पहिलं नाव काय पडलं? लोडस्टोन. बघा मी व्यवस्थितरित्या इकडं सगळ्या गोष्टी मांडतोय की एन्शियंट सिटी आहे. एन्शियंट सिटी काय नाव आहे त्या सिटीचं? मॅग्नेसिया. मॅग्नेसिया. कोणता व्यक्ती जात होता? मॅग्नेज. या व्यक्तीला एक दगड सापडला. दगड. व्हॉट इज दगड? यालाच म्हटलं लोडस्टोन. लोडस्टोन. आता त्याला अगोदर दगड आहे दगड आहे दगड आहे म्हणायचे. नंतर असं लक्षात आलं की हा दगड जो आहे तो मॅग्नेटिक सबस्टन्सेसला किंवा ज्याला आपण म्हणतो आयर्न किंवा लोखंडाच्या तुकड्यांना अट्रॅक्ट करतो. काय करतो? अट्रॅक्ट करतो. मग याच लोडस्टोनचा जो काही ओर बनला, ओर, डू यू नो ओर? ओर म्हणजे स्त्रोत. स्त्रोत. हा जो ओर असतो तो होता मॅग्नेटाइट. मॅग्नेटाइट. बघा आता सुरुवातीला याचा मी डिटेल सांगतोय. मॅग्नेट म्हणजे नथिंग. मॅग्नेट इज वन टाइप ऑफ दगड. काय काय करतो तो? मॅग्नेट इज अ सबस्टन्स which attracts the small pieces of iron. आयर्नच्या स्मॉल पीसेसला अट्रॅक्ट करून घेणाऱ्या दगडालाच मॅग्नेट म्हणतात. इनिशियली झालं काय? मॅग्नेसिया नावाची एन्शियंट सिटी मॅग्नेशियामध्ये मॅग्नेज नावाचा माणूस होता. जात असताना त्याला एक दगड सापडला, त्याचं नाव लोडस्टोन. त्याचा ओर शोधून काढला. ओर म्हणजे स्त्रोत. कुठून आलाय तो, कसा बनलाय, तर तो स्त्रोत भेटला त्याला मॅग्नेटाइट. सुरुवातीला त्याला लोडस्टोन म्हणायचे. कालांतराने त्याचा हळूहळू ज्या व्यक्तीने शोधून काढला मॅग्नेस आणि ज्या शहरामध्ये सापडला, ज्या गावामध्ये सापडला मॅग्नेसिया, याच्यावरून त्याचं नाव या लोडस्टोनच देण्यात आलं मॅग्नेट. काय नाव दिलं? मॅग्नेट. पुन्हा पुन्हा याच नावावरून असा शब्द प्रयोग करण्यात आला किंवा येत आहे. एखाद्याची पर्सनॅलिटी खतरनाक असेल तर काय? खतरनाक मॅग्नेटिक पर्सनॅलिटी. व्हॉट इज मॅग्नेटिक पर्सनॅलिटी? मॅग्नेटिक पर्सनॅलिटी म्हणजे अट्रॅक्टिव्ह, आकर्षित व्यक्तिमत्व. त्याला आपण मॅग्नेटिक किंवा डायनामिक पर्सनॅलिटी म्हणतो. बघा पुन्हा रिपीट करतो 1 मिनिटात पुढे जायचं आपल्याला. अतिशय महत्वाचं. आज मी खूप कन्सेप्ट तुम्हाला भारी सांगणार आहे. तुम्हाला फक्त एक आणि एकच विनंती आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. ह्याच्यात माझं काहीही जात नाही, तुम्ही नाही बघितलं तर. पण ह्याच्यात होतं काय की तुमचे कन्सेप्ट जे क्लिअर व्हायला पाहिजेत ते होत नाहीत आणि तुम्हाला पुढं अडचणी यायला लागतात. म्हणून मी तुम्हाला पुन्हा विनंती करतोय की व्हिडिओ शेवटपर्यंत पेन आणि पेपर घेऊन बसल्याशिवाय बघायचाच नाही. लक्षात घ्या. बघा मॅग्नेट म्हणजे एक दगड आहे विच अट्रॅक्ट द स्मॉल पीसेस ऑफ आयर्न. कुठं सापडला? एक एन्शियंट प्राचीन शहर सिटी होती मॅग्नेशिया नावाची. तिथं मॅग्नेज नावाचा माणूस जात असताना त्याला एक दगड सापडला. त्याला सुरुवातीला लोडस्टोन म्हटलं. त्याचा ओर शोधला. त्याचं नाव होतं मॅग्नेटाइट. काय नाव होतं त्याचं? मॅग्नेटाइट. बघा मॅग्नेटाइट. आणि पुढे कालांतराने त्याचा शब्द प्रयोग झाला मॅग्नेट. त्याचा शब्द प्रयोग झाला मॅग्नेट. मग आतापर्यंत आपल्याला मॅग्नेट. आता अतिशय इथं मस्त बाबा आहे एक. मॅग्नेटलाच मराठीमध्ये म्हणतात लोह चुंबक. पण आपली जी बोली भाषा असते ना मराठी, त्याला गावरान मराठी म्हणतो, त्याला आपण म्हणतो लव चुंबक. काय म्हणतो याला? लव चुंबक. पण ते ऍक्च्युअल काय असतं? लोह चुंबक. याचा अर्थ ते लोखंडांना अट्रॅक्ट करून घेतं, ते आकर्षित करून घेतं. म्हणूनच त्याचं नाव पडलं लोह
लोह म्हणजे लोखंड, चुंबक म्हणजे त्याला अट्रॅक्ट करून घेणारा, त्याला पॉप्युलरली नोन ॲज अ लव चुंबक, पण ते ऍक्च्युअल लव चुंबक नसून ते लोह चुंबक असते. बघा आता आपल्याला त्याच्या टाइप्स पाहिजे. मी हे तुम्ही लिहिलं असेल पेननं असं अपेक्षा करतो, हे पुसून टाकतो, कारण मला आज मॅग्नेट बद्दल अतिशय खतरनाक कन्सेप्ट तुमच्या समोर मांडायचे. मी बोर्डवरती ऍट ए टाइम पूर्ण लिहू शकणार नाही. आपल्या क्लास मधले खूप मोठे मोठे बोर्ड आहेत, पण ही सध्या लॉकडाऊन आणि कोरोनामुळे अशी परिस्थिती आली, मला घरात बसल्या बसल्या हा प्रयोग करावा लागलेला आहे, म्हणून इकडे बोर्ड छोटा पडतोय आपला. ज्यावेळेस क्लासमध्ये येतात ना त्यावेळेस अख्खा मॅग्नेट चॅप्टर मी 2दा बोर्डवर लिहू शकतो, इतके मोठे बोर्ड तिथं उपलब्ध आहेत. पण सध्या हा जो प्रयोग आहे तो घर बसल्या प्रयोग केलेला आहे, कारण लॉकडाऊन आहे. डोंट वरी, ऑनलाईन अभ्यास तुम्ही करा तुमच्या घरी, मी शिकवतो माझ्या घरून. अशा पद्धतीनेचा हा आहे आपला प्रोजेक्ट. पुढे बघा, मॅग्नेटिझम. मी आतापर्यंत मॅग्नेट सांगितलं. व्हॉट इज मॅग्नेटिझम? मॅग्नेट म्हणजे एक पत्थर आहे, एक दगड आहे, एक मटेरियल आहे, एक सबस्टन्स आहे, which attract the small pieces of iron that is called as a magnet. जी प्रॉपर्टी अशा मटेरियलची अट्रॅक्ट करून घेण्यास भाग पाडते किंवा द प्रॉपर्टी ऑफ मॅग्नेट विच अट्रॅक्ट द स्मॉल पीसेस ऑफ आयर्न, दॅट प्रॉपर्टी इज नोन ॲज मॅग्नेटिझम. लक्षात घ्या, प्रॉपर्टीलाच आपण मॅग्नेटिझम म्हणतो आणि त्या दगडाला आपण मॅग्नेट म्हणतो. देर आर 2 टाइप्स ऑफ द मॅग्नेट. आता मी खतरनाक कन्सेप्ट तुमच्या समोर मांडणार आहे, लक्ष द्या. बघा, पहिला आहे नॅचरल मॅग्नेट. कसला मॅग्नेट? नॅचरल मॅग्नेट. बघा, आणि दुसरा आहे आर्टिफिशियल मॅग्नेट. आर्टिफिशियल मॅग्नेट. आता बघा इकडे कन्सेप्ट अतिशय खतरनाक. नॅचरल मॅग्नेट म्हणजे जो आपल्याला जो मॅग्नेज नावाच्या व्यक्तीला सापडला तो म्हणजे नॅचरल मॅग्नेट, आणि जो तयार केला जातो एखाद्या कंडक्टर मधून करंट पास केला की भोवती मॅग्नेटिक फील्ड तयार होतो, म्हणजेच दॅट कंडक्टर विल ऍक्ट ॲज अ आर्टिफिशियल मॅग्नेट. कसला मॅग्नेट? आर्टिफिशियल किंवा मानव निर्मित मॅग्नेट ज्याला आपण म्हणतो. इकडे नॅचरल मॅग्नेट इज 24/7 काम करतो, म्हणून याला परमनंट मॅग्नेट म्हणतात. काय म्हणायचं याला? परमनंट मॅग्नेट. बघा, मी आपल्या देशाचे आदरणीय पंतप्रधान साहेब नॅचरल मॅग्नेट, परमनंट मॅग्नेट याचाच अर्थ NMPM म्हणजे काय? नरेंद्र मोदी प्राईम मिनिस्टर. हा म्हणजे झाला आपला नॅचरल मॅग्नेट. असतो कसा बघा, मी डेफिनेटली याचे जे कन्सेप्ट सांगणार आहे अप्रतिम. तुम्हाला जे येतात ते परीक्षेत येत नाहीत आणि परीक्षेत येतात ते तुम्ही कन्फ्युज होतात. हे असे कन्सेप्ट इथं आता पुढे येणार आहेत. एक क्वेश्चन अतिशय सोपा पण विद्यार्थ्याकडून चुकतो, ह्याच्या मागे फक्त आणि फक्त कारण कन्सेप्टचा अभाव. आता कन्सेप्ट क्लिअर करून घ्यायचं तुम्हाला. एखादी गोष्ट कोणतीही एखाद्या ठिकाणून ओरिजिनेट झाली, एखाद्या ठिकाणी जाऊन ती टर्मिनेट झाली, तर तिथं सर्किट कंप्लीट होत नाही. ती टर्मिनेट झालेली गोष्ट पुन्हा डबल ओरिजिनल पोझिशनला जर आली तर त्याचं सर्किट कंप्लीट होतं, त्याचं लूप कंप्लीट होतं. याच्यावरून कॉन्सेप्ट क्वेश्चन परीक्षेला येतात आणि कन्सेप्टचा अभावामुळे ते क्वेश्चन चुकायला लागतात. मी मॅग्नेटिझम सांगणार आहे किंवा त्याच्या टाइप सांगतोय. बघा, मी आर्टिफिशियलला अजून सुरुवात केली नाही. हा खूप मोठा इटसेल्फ कन्सेप्ट आहे, याला मी पुन्हा सेपरेट शिकवून सध्या आपण हा वाला पोर्शन आता खतम करून टाकूया आणि समजतोय का बघा. इकडे आता नॅचरल मॅग्नेट, इट इज ऑल्सो नोन एज अ परमनंट मॅग्नेट. जे आपण लहानपणी शाळेत असताना जे लोहचुंबक खेळायचो तो म्हणजे नॅचरल मॅग्नेट. आणि ज्यावेळेस आपण कॉलेजला किंवा इकडे गेल्यानंतर एखाद्या लोखंडाच्या खिळ्यावरती कॉपरची वाइंडिंग गुंडाळणे, त्याला बॅटरीचे कनेक्शन देणे, मग तो खिळा लहान लहान जे लोखंडाचे तुकडे असतील त्यांना अट्रॅक्ट करून घेतो, म्हणजे तो बनवलेला मॅग्नेट, दॅट इज कॉल्ड एज आर्टिफिशियल मॅग्नेट. ह्याचे पुन्हा दुसरे 2 नावं. एक इकडं नॅचरल मॅग्नेटचं परमनंट मॅग्नेट, तसं आर्टिफिशियल मॅग्नेटचं टेम्पोररी मॅग्नेट. टेम्पोररी मॅग्नेट. वाय टेम्पररी मॅग्नेट? कारण की समजा हा लोखंडाचा खिळा आहे
आणि याच्यावरती समजा ही कॉपरची वाइंडिंग वाउंड केलेली आहे आणि इथं जोडली तुम्ही बॅटरी. ह्याला काय होतं, बॅटरी जोडली मोठी दांडी प्लस छोटी दांडी मायनस, इकडं व्होल्टेज किंवा ज्याला EMF किंवा ज्याला आपण पोटेन्शियल डिफरन्स किंवा ज्याला आपण इलेक्ट्रिक प्रेशर म्हणतो, हे कनेक्ट केल्यामुळं बायसिंग त्याला दिल्यामुळं, बायसिंग इज व्हॉट एक्सटर्नल बॅटरी इज कनेक्टेड टू द डिव्हाइस इज नोन एज द बायसिंग. हे सप्लाय दिल्यामुळं इथून करंट पास होतो, हे या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये सांगितले. पण मी याच्या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये सांगितलंय की ओरिस्टेड काय म्हणायचा, ओरिस्टेडने सांगितलंय काय की करंट पास झाला की फ्लक्स तयार होतो. मग इथला जर करंट पास होत असेल तर भोवती मॅग्नेटिक फील्ड तयार होत असेल ना. मग होता काय की हा करंट इकडे जातोय, हळूहळू जसा वायर आहे, जसा इकडे कॉपरचा वायर आहे तसं याच्यातून करंट पास होईल. याचा अर्थ याच्या भोवती मॅग्नेटिक फील्ड तयार होईल. मग हा नॅचरल मॅग्नेटच्या भोवती पण मॅग्नेटिक फील्ड आहे आणि या आर्टिफिशियल मॅग्नेटच्या भोवती पण मॅग्नेटिक फील्ड आहे. पण हा तयार केलेला मॅग्नेट आहे म्हणून याचं नाव आर्टिफिशियल मॅग्नेट. म्हणून व्हाय इट इज कॉल्ड एज अ टेम्पररी मॅग्नेट, द रिझन बिहाइंड दॅट इज when the current is passing through that particular conductor, then magnetic field is around that conductor. At that time it will act as a magnet, and whenever we remove that current, then magnetic field also reduces to zero. म्हणजेच काय होतं की त्याचं मॅग्नेटिक फील्ड तिथून नष्ट होते, म्हणून याला टेम्पररी मॅग्नेट म्हणतात. म्हणून याला टेम्पररी म्हणतात. पण याच्या बाबतीत असं घडताना दिसत नाही. परमनंट मॅग्नेट का म्हणतो, लहानपणी आपण जे काही लोहचुंबक खेळायचो ते रात्री असू द्या, दिवस असू द्या, दुपार असू द्या, संध्याकाळ असू द्या, पावसाळा, हिवाळा, उन्हाळा, कोणताही ऋतू असू द्या, कोरोना असू द्या किंवा नसू द्या, तुम्हाला नोकरी लागू द्या किंवा तुम्हाला 100% लागणार त्याच्यामुळे लागू द्या, तर याच्यामध्ये जो काही मॅग्नेटची मॅग्नेटिक फील्ड असते ती परमनंट असते. ती कधीही तुमची एकाच दिवशी खूप मी थकलोय आता फील्ड तयार करून आता मी करणार नाही असं हा कधीच म्हणू शकत नाही. दॅट्स वाय नॅचरल मॅग्नेट इज ऑल्सो कॉल्ड एज द परमनंट मॅग्नेट. लॉजिक काय लक्षात ठेवायचंय, नरेंद्र मोदी प्राईम मिनिस्टर. बघा इकडं आर्टिफिशियल मॅग्नेटलाच टेम्पररी मॅग्नेट म्हणण्याच्या मागे कारण करंट पास केला की फ्लक्स तयार होतो, मॅग्नेटिक फील्ड तयार होते, म्हणजे इट विल ऍक्ट एज अ मॅग्नेट. ज्यावेळेस करंट काढून घेतला, करंट टाकलाच नाही, त्याच्यात करंट पाठवलाच नाही, त्यावेळेस मॅग्नेटिक फील्ड सुद्धा कमी होते किंवा झिरो होते. त्यावेळेस इट विल, मग तो ऍक्ट करत नाही ऍज अ मॅग्नेट म्हणून त्याचं नाव पडलं टेम्पररी मॅग्नेट. पण मित्रांनो, ज्याला आपण पॉप्युलरली ओळखत असतो इकडच्या कन्सेप्टला, तो म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेट. काय आहे हा इलेक्ट्रोमॅग्नेट. व्हाय इट इज कॉल्ड एज अ इलेक्ट्रोमॅग्नेट, बिकॉज इलेक्ट्रो मीन्स इलेक्ट्रॉन्स, मॅग्नेट म्हणजे द सबस्टन्स विच अट्रॅक्ट द स्मॉल पीसेस ऑफ आयर्न, दॅट इज कॉल्ड एज अ मॅग्नेट. मग इलेक्ट्रॉनचा फ्लो म्हणजे करंट पास झाला आणि करंट मुळे जो काही मॅग्नेटचं काम करतो दॅट इज कॉल्ड एज इलेक्ट्रोमॅग्नेट. त्यालाच काय म्हणतो आपण इलेक्ट्रोमॅग्नेट. मग होतं काय बघा, याच्या मॅग्नेटच्या प्रॉपर्टीला, या मॅग्नेटच्या प्रॉपर्टीला म्हणायचं मॅग्नेटिझम. याला काय म्हणतो आपण मॅग्नेटिझम. आणि या आर्टिफिशियल किंवा टेम्पररी किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटच्या प्रॉपर्टीला म्हणायचंय इलेक्ट्रोमॅग्नेटिझम. याला काय म्हणतो आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिझम. आता याच्या रिलेटेड जे काही कन्सेप्ट आहेत फक्त उच्चारतो, डिटेल पुढच्या व्हिडिओमध्ये किंवा याच व्हिडिओच्या शेवटच्या उत्तरार्धात सांगण्याचा प्रयत्न करतो. मला हा वाला कन्सेप्ट क्लिअर करून दिल्याशिवाय व्हिडिओ खतम करायचा नाही. व्हिडिओला 10 तास लागले तरी चालते ना अर्धा तास झाला तरी चालते. बघा इकडं इलेक्ट्रोमॅग्नेट वरूनच सगळ्या गोष्टी क्लिअर होणार आहेत. काय काय गोष्टी बघा, एक तर सोलेनॉइड, तुम्ही सोलेनॉइड शब्द ऐकला असेल, दुसरा टोरॉइड, तिसरा स्ट्रेट करंट कॅरिंग कंडक्टर्स इन सेम डायरेक्शन. दोन कंडक्टर मध्ये सेम डायरेक्शन मध्ये जाणारा करंट आणि दोन कंडक्टर मध्ये अपोजिट डायरेक्शन मध्ये जाणारा करंट, याचे कन्सेप्ट सगळे इथून तयार होतात. आणि किती मॅग्नेटिक इंडक्शन तयार होतं, ज्याला आपण फ्लक्स डेन्सिटी म्हणतो, ज्याच्यावरती परीक्षेमध्ये प्रश्न खूप वेळेला आलेला आहे. परीक्षेत प्रश्न येतो मॅग्नेटिक इंडक्शनचं युनिट काय.
मॅग्नेटिक इंडक्शनचं युनिट काय, याच्यातलाच पुढचा कन्सेप्ट आहे. आणि इलेक्ट्रोमॅग्नेट म्हणजे इट इज द स्टार्टिंग ऑफ फॅराडे. कोणाची स्टार्टिंग आहे? फॅराडेची. आणि मग एकदा जर का इलेक्ट्रोमॅग्नेट कळला, फॅराडे कळतो, फॅराडे कळला, इलेक्ट्रिकल मशीन अशा चिल्लर वाटायला लागतात. कशाला वाटतात? चिल्लर. म्हणून इलेक्ट्रोमॅग्नेटला सेपरेट वेळ देऊन आपण त्याला कम्प्लीट करून घेऊयात. तत्पूर्वी अगोदरचे आपले जे काही कन्सेप्ट आहेत मॅग्नेट रिलेटेड, ज्याला आपण परमनंट मॅग्नेट किंवा ज्याला आपण नॅचरल मॅग्नेट म्हणतो, ते कम्प्लीट करून घेणार आहोत. मी बोर्डवरच सगळं पुसतोय, तुम्ही लिहिलं असेल अशी गोष्ट कन्सिडर करून बघा. काय काय कळलं रे? मॅग्नेट म्हणजे काय? एकदा काहीच नाही, तो छोट्या छोट्या गोष्टींना अट्रॅक्ट करतो लोखंडाच्या. म्हणून तो सापडला कुठं? मॅग्नेशिया नावाच्या एन्शियंट सिटी मध्ये. कोणाला सापडला? मॅग्नेज नावाच्या व्यक्तीला. कालांतराने त्याचा ओर शोधला, काय भेटला? मॅग्नेटाइट. मॅग्नेटाइट हळूहळू त्याचं नामांतर करण्यात आलं आणि ते म्हणजे मॅग्नेट. टाइप्स पाहिल्या, एक आर्टिफिशियल, एक आपला परमनंट मॅग्नेट ज्याला आपण नॅचरल मॅग्नेट म्हणतो, आणि दुसरा वाला आपला इलेक्ट्रोमॅग्नेट ज्याला आपण टेम्पररी मॅग्नेट म्हणतो किंवा ज्याला आपण आर्टिफिशियल मॅग्नेट म्हणतो. आता मॅग्नेटचा पहिला टाइप डिटेल मध्ये एक्सप्लेन करून देतोय, इकडं लक्ष द्या. फॉर एक्झाम्पल, आता मी कोणतं मॅग्नेट शिकवलं रे? नॅचरल मॅग्नेट. मोदी साहेब बघा इकडं. परमनंट बा. आता नॅचरल मॅग्नेट खतम करायचा आणि व्हिडिओला खतम करून टाकायचं. बघा इकडं, नरेंद्र मोदी प्राईम मिनिस्टर. बघा इकडं. आता मी इकडं काढतो चित्र. चित्र कसं बघा, हे जे चित्र दिसतंय ते तुमचं आहे नॅचरल मॅग्नेटचं. इकडचा पोल मी कन्सिडर करतो नॉर्थ पोल आणि इकडचा कन्सिडर करतो साऊथ पोल. आपल्याला चित्र आहे फक्त इकडे बघा, नॉर्थ पोल आणि साऊथ पोल. नॉर्थ पोल म्हणजे उत्तर ध्रुव आणि साऊथ पोल म्हणजे दक्षिण ध्रुव. तर तुम्हाला व्यवस्थितरित्या याच्या कॅरेक्टरिस्टिक्स किंवा प्रॉपर्टीज ज्या आहेत याच्यातून क्वेश्चन येतात पंचट, पण पुन्हा कन्सेप्ट क्लिअर नसल्यामुळं होतं काय की तुमचे उत्तर चुकतात. हा जर उभा केला तर ऍक्च्युअल दिशा दिसते, वरचा नॉर्थ आणि खाली साऊथ असतो, पण मी डायग्राम किंवा चित्र काढताना हॉरिझॉन्टल काढलेलं आहे म्हणून आपल्याला तसं दिसत आहे. कन्सिडर करा, तशीही इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग अख्खी कन्सिडरेशन वर चालते. बघा इकडं, नॉर्थ पोल आणि साऊथ पोल याचे कन्सेप्ट अतिशय भन्नाट. बघा इकडं, नॉर्थ पोल कडून मॅग्नेटिक लाईन्स निघतात आणि साऊथ पोल वर जाऊन खतम होतात. कशावर जाऊन खतम होतात? साऊथ पोल वरती जाऊन खतम होतात. इकडून पण नॉर्थ पोल वरती निघतात आणि कुठं जाऊन खतम होतात? साऊथ पोल वरती जाऊन खतम होतात. याच्यातून पहिले कॅरेक्टरिस्टिक्स बनते मॅग्नेटिक लाईन्स. एमएल म्हणजे मॅग्नेटिक लाईन्स आर स्टार्ट्स फ्रॉम नॉर्थ पोल अँड एंड्स ऑन साऊथ पोल. कुठून सुरू झाल्या? नॉर्थ पोल पासून. कोण? मॅग्नेटिक लाईन्स किंवा त्याला फ्लक्स लाईन्स म्हणा. आणि संपल्या कुठं किंवा जाऊन कुठं एंड झाल्या तर साऊथ पोल वरती एंड झाल्या. दिसत असताना चित्रामध्ये दिसतंय एक्सटर्नली. हा कन्सेप्ट अतिशय महत्वाचा. बघा, नॉर्थ पोल कडून साऊथ पोल कडे मॅग्नेटिक लाईन्स गेल्या, पण कशा गेल्या? एक्सटर्नली म्हणजे बाहेरच्या साईडने गेल्या. आता दुसरा पॉइंट अतिशय महत्वाचा, पण मी तुम्हाला सांगितलं ओरिजिनेट इथून झालं आणि टर्मिनेट इथं झालं तर सर्किट कुठं कंप्लीट झाली किंवा लूप कंप्लीट नाही झालं. मग जर सर्किट कंप्लीट करायचंय तर साऊथ पोल कडून मॅग्नेटिक लाईन्स निघतील आणि नॉर्थला जातील, पण त्या कुठं? इंटरनली. बघा रे, हाच क्वेश्चन परीक्षेत धोका देतो. हा क्वेश्चन परीक्षेत धोका देतो. दुसराच कन्सेप्ट, दुसरी कॅरेक्टरिस्टिक्स, साऊथ कडून मॅग्नेटिक लाईन्स निघल्या आणि नॉर्थला पोहोचल्या, पण कशा?
इंटरनली. INT म्हणजे इंटरनली. परीक्षेत प्रश्न खूप सोपा आला. काय प्रश्न होता? मॅग्नेटिक लाईन्स ऑफ द परमनंट मॅग्नेट आर स्टार्ट फ्रॉम, आणि ऑप्शन होतं नॉर्थ टू साऊथ, साऊथ टू नॉर्थ, त्याच्यानंतर वेगवेगळे असे 4 ऑप्शन, आणि त्याच्यात एक शब्द फक्त टाकला होता त्याने, इंटरनली. विद्यार्थी एकदम फॉर्म मध्ये येतात आणि पुन्हा म्हणतात काय पांचट प्रश्न होता. जे म्हणतात ना काय पांचट प्रश्न होता, त्यांचंच त्याचं उत्तर चुकलं. सगळ्यांनी त्याचं उत्तर लिहिलं नॉर्थ टू साऊथ, पण तिथं शब्द इंटरनली पाहिलाच नाही. त्याचं आन्सर काय होतं? साऊथ टू नॉर्थ. 2 कॅरेक्टरिस्टिक्स क्लिअर झाले असतील. काय पहिली की मॅग्नेटिक लाईन्स कुठून सुरू होतात? नॉर्थ कडून साऊथ कडे, पण एक्सटर्नली हा शब्द महत्वाचा. मॅग्नेटिक लाईन्स कुठून सुरू होतात? साऊथ कडून नॉर्थ कडे, पण पुन्हा एकदा इंटरनली हा शब्द अतिशय महत्वाचा. बघा इकडं तिसरा पॉइंट बघा, इकडे बघा तिसरा पॉइंट काय आहे, लक्ष द्या सगळेजण. बघा, ज्या वेळेस या मॅग्नेटिक लाईन्स इकडून तिकडे जातात, तिकडून इकडे येतात, हे 2 पॉइंट झाले. पुढचा लाईक पोल्स, लाईक पोल्स रिपेल्स. मी आठवत असेल तुम्हाला आपला चार्ज बद्दलचा कन्सेप्ट, कुलम वॉज अ चोट्टा पर्सेंट, न्यूटन हा सफरचंदाच्या झाडाखाली झोपला होता. तो वाला कन्सेप्ट मी क्लिअर करून दिला. तिथं सांगितलं होतं लाईक पोल्स रिपेल्स. याचा अर्थ समजा इमॅजिन करा की हे 2 मॅग्नेट आहेत, याचा हा नॉर्थ पोल आहे आणि याचा या मॅग्नेटचा हा नॉर्थ पोल आहे. दोघं जर असे जवळ जवळ आणले तर दोघं रिपेल करतात. त्याच्या मागचं कारण आहे लाईक किंवा सारखे पोल रिपेल्स करत असतात. त्याच्या पुढचा महत्वाचा कन्सेप्ट चौथा, अनलाईक पोल्स, पोल्स अट्रॅक्ट्स, अट्रॅक्ट्स. अनलाईक पोल अट्रॅक्ट्स म्हणजे काय की हा नॉर्थ पोल आहे, हा नॉर्थ पोल आहे. ही जर दोघं जवळ जवळ आणली तर रिपेल करतील, आणि जर हा नॉर्थ पोल आणि हा साऊथ पोल आहे इकडचा, हे जर जवळ आणले तर अट्रॅक्ट करतील. याचा अर्थ अनलाईक पोल्स अट्रॅक्ट्स, लाईक पोल रिपेल्स. फक्त 4 झाले. किती झाले? 4. पुढचे अतिशय महत्वाचे सगळं